नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये स्वाध्याय म्हणजे मागणीची लवचिकताचं हे संपूर्ण कंप्लीट करणार आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 बघितले होते. तर यानंतर आपण प्रश्न क्रमांक 3 पासून कंटिन्यू करूया, परंतु जे काही पहिला आणि दुसरं याचे सरळ सरळ उत्तर आपण शोधूया. जसं आता प्रश्न क्रमांक 1 मधले आपण संपूर्ण प्रश्न बघितले होते, तरी एक वेळा पुन्हा याची उत्तरं आपण सरळ सरळ घेऊया. जसं प्रश्न क्रमांक 1 मध्ये रेषीय मागणी वक्रावरील क्ष अक्षावर असलेली मागणी किंमत लवचिकता ही 0 असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 मध्ये रेषीय मागणी वक्रावरील य अक्षावर असलेली मागणीची किंमत लवचिकता ही अनंत असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 क्ष अक्षास समांतर असलेल्या किंमत लवचिकतेच्या मागणी वक्र हा संपूर्ण लवचिक मागणी वक्र असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 किमतीतील बदलापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण हे जास्त असते त्यावेळेस तो मागणी वक्र हा पसरट असतो. आणि प्रश्न क्रमांक 5 ईडी बरोबर 0 हा अनुभव येणाऱ्या वस्तू म्हणजे जीवनावश्यक वस्तू, जसे मीठ, दूध, आपल्याला जे जीवनावश्यक वस्तू लागते त्याला. आता प्रश्न क्रमांक 1 झालेला आहे, याचे उत्तर सुद्धा आपण शॉर्टमध्ये बघून घेतलेले आहे. आता पाहूया प्रश्न क्रमांक 2 योग्य अर्थशास्त्रीय परिभाषित शब्द सुचवायचा आहे. प्रश्न क्रमांक 1 मध्ये फक्त उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा बदल म्हणजे काय, म्हणजे उत्पन्नातील बदल. तर आपण याची जे काही 3 संज्ञा होत्या ते मागील व्हिडिओमध्ये बघितल्या होत्या. तुम्हाला डिटेल्समध्ये या व्हिडिओची जर पाहायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे, तर तुम्ही ते पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला पूर्ण जे काही डिटेल्समध्ये तुम्हाला त्याची माहिती मिळतील. तर या व्हिडिओमध्ये आपण फक्त प्रश्न क्रमांक 1 आणि 2चे सरळ सरळ उत्तर पाहणार आहोत. त्यामुळे प्रश्न क्रमांक 1चं उत्तर आहे उत्पन्न लवचिकता. प्रश्न क्रमांक 2 मध्ये एका वस्तूच्या किमतीतील बदलाच्या अन्य वस्तूवर कोणता परिणाम होत असेल, म्हणजे एका वस्तूची किंमत बदललेली आहे परंतु मागणीत दुसऱ्या वस्तूच्या याच्यावर घडलेली आहे, म्हणजे दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर फरक पडलेला आहे. तर याला काय म्हटले जाते, छेदक लवचिकता. प्रश्न क्रमांक 3 किमतीतील बदलाच्या वस्तूच्या मागणीत घडून येणारा बदल, म्हणजे एका वस्तूच्या किमतीत फरक पडलेला आहे त्यामुळे ज्या मागणीवर बदल झालेला आहे तर त्याला काय म्हटले जाते, किमतीतील लवचिकता, किंमत लवचिकता. प्रश्न क्रमांक 4 मागणीतील अनंत बदलामुळे होणारा बदल, म्हणजे अनंतच म्हणजे संपूर्ण लवचिक मागणी. ठीक आहे. त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 5 किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणा इतकेच वस्तूच्या मागणीत फरक पडतो, म्हणजे वस्तूच्या किमतीत जेवढा फरक पडला तेवढाच मागणीत फरक पडतो, म्हणजे काय, एकक लवचिक मागणी. ठीक आहे. आता हे प्रश्न क्रमांक 1 आणि 2 झालेले आहे. त्यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 3 संपूर्ण लवचिक मागणीचं उदाहरण देण्यात आलेलं आहे आणि दुसरं जे ब्रॅकेट आहे, डब्बा आहे, या डब्याच्या समोर एक उदाहरण आहे. तर संपूर्ण लवचिक मागणीचं हे जे उदाहरण असेल तर हे उदाहरण कशाचं असेल, हे उदाहरण आहे संपूर्ण अलवचिक मागणीचं. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल, संपूर्ण अलवचिक मागणी. दुसरा प्रश्न आहे परिवलनाचा वक्र बरोबर एकक लवचिक मागणी. ठीक आहे. एकक लवचिक मागणी म्हणजेच परिवलनाचा मागणी वक्र. कमी लवचिक मागणी म्हणजे कमी लवचिक मागणीचा हा जो काही क्ष अक्षावर जो वक्र असतो तो तीव्र जाणारा असतो. ठीक आहे. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय असेल, एकक लवचिक मागणी. दुसरा प्रश्न पाहूया सरळ रेषेतील मागणी वक्र म्हणजे लिनियर मागणी वक्र. 2 प्रकारचे मागणी वक्र असते, एक असते रेषीय मागणी वक्र आणि दुसरा असतो दुसरा असतो वक्राकार मागणी वक्र. म्हणजे पहिलं रेषीय मागणी वक्राचं उदाहरण देण्यात आलेले आहे लिनियर मागणी वक्र, तर वक्राकार मागणी वक्राचं उदाहरण काय असेल, आरेखीय मागणी वक्र. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे वक्राकार मागणी वक्र. आता चौथा प्रश्न आहे पेन आणि शाई. पेन आणि शाई हे एकमेकांशी पूरक आहे, म्हणजे शाई विना पेन व्यर्थ आहे आणि पेन विना शाई व्यर्थ आहे. आणि त्याच्यामध्ये पर्यायी वस्तूचे उदाहरण 2 आहे, चहा किंवा कॉफी. आता चहा नसला तर कॉफीने काम जमतील आणि कॉफी नसले तर चहाने काम जमतील, म्हणजे हे दोन्ही एकमेकांशी पर्यायी आहे. म्हणजे एक नसला तर दुसऱ्याने सुद्धा काम भागवले जाते, परंतु शाई आणि पेन यांचा नाही. म्हणून चौथ्याचा प्रश्नाचं उत्तर काय असेल,
पूरक वस्तू. पेन आणि शाई हे पूरक वस्तू आहे, तर चहा कॉफी हे पर्यायी वस्तू आहे. 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे, म्हणजे 5वा प्रश्न पाहूया. 3 प्रकारच्या पद्धती असतात. एक असतात गुणोत्तर पद्धत, एक असतात बिंदू पद्धत आणि तिसरी असतात एकूण खर्च पद्धत. तर या प्रश्नामध्ये आपल्याला दोन उदाहरणाचे ऑप्शन्स देण्यात आलेले आहे. एक आहे गुणोत्तर पद्धत आणि एक आहे बिंदू किंवा भूमितीय पद्धत. गुणोत्तर पद्धतीचं हे इथून तर एवढं उदाहरण आहे आणि यानंतर जे काही ब्रॅकेट आहे, रिकामी जागा आहे, त्या रिकामी जागामध्ये येथील बिंदू किंवा भूमिती पद्धत. बिंदू किंवा भूमिती पद्धतीचं हे उदाहरण देण्यात आलेलं आहे. म्हणजे आपला प्रश्न क्रमांक 3 सुद्धा कंप्लीट झालेला आहे. आता त्यानंतर प्रश्न क्रमांक 4. या प्रश्न क्रमांक 4 मध्ये 3 टाईपचे प्रश्न विचारले गेलेले आहे आणि या 3 प्रश्नामध्ये दोन विधाने देण्यात आलेली आहे आणि त्या 2 विधानामधले आपल्याला ओळखायचे आहे की कोणती विधान बरोबर आहे. ठीक आहे. आणि समजा जर विधान बरोबर आहे तर ते एकमेकांशी रिलेट करते किंवा नाही. आता ते आपल्या पहिल्या प्रश्नावरून आपल्याला लक्षात येते. पहिल्या प्रश्नामध्ये 2 विधान आपण बघून घेऊया. पहिलं विधान आहे की एका चालातील बदलाचा परिणाम दुसऱ्या चालावर होतो. ठीक आहे. आता चालाचा म्हणजे यामध्ये एक ॲझम्पशन केलेलं आहे की एका किमतीवर जर बदल झाला तर मागणीवर बदल होतो. ठीक आहे. म्हणजे किमतीवर बदल झाला म्हणजे मागणीवर बदल होतो. म्हणजे किंमत कमी झाल्याने मागणी वाढते. ठीक आहे. म्हणजे या दोघांमधला काय परस्पर संबंध आहे की यामध्ये लवचिकता आहे. म्हणजे किंमत वाढल्यानं किमतीवर फरक पडत आहे. आणि दुसरी बाब अशी आहे की समजा किमती स्थिर आहे. ठीक आहे. किमती स्थिर आहे परंतु लोकांच्या आवडीनिवडी, उत्पन्न यामध्ये बदल झालेला आहे. लोकांच्या उत्पन्नामध्ये बदल झालेला आहे, लोकांच्या आवडीनिवडीमध्ये बदल झालेले आहे. त्यामुळे काय झालेलं आहे, मागणीवर फरक पडलेला आहे. म्हणजे काय झालेलं आहे, त्या मागणीची आणि किमतीमध्ये काय दाखवलेले आहे, लवचिकता दाखवलेली आहे. म्हणजेच पहिल्या विधानामध्ये असं आहे की एका चालातील बदल म्हणजे किमतीमधील बदल किंवा लोकांच्या उत्पन्नामध्ये बदल किंवा लोकांच्या इच्छा आकांक्षामध्ये बदल आणि या बदलामुळे काय झालेलं आहे, दुसऱ्या चालीवर परिणाम झालेला आहे. म्हणजे मागणीवर परिणाम झालेला आहे. म्हणजे पहिल्या चालीच्या बदलाचा मागणीवर बदल झाला म्हणजे याला काय म्हटलं जाते, लवचिकता. ठीक आहे. म्हणजे हे विधान बरोबर आहे. आता दुसरं विधान पाहूया. मागणीची लवचिकता ही संकल्पना किंमत आणि इतर घटकांच्या मागणीवर म्हणजे इतर घटकांची बदल झाला तर मागणीवर बदल होतो. आता किमतीमध्ये बदल आपण आधीच डिस्कस केलं आहे. किमतीमधील बदल झाला आहे आणि इतर घटकमध्ये बदल म्हणजे समजा किमती स्थिर असल्या आणि दुसरे इतर घटक म्हणजे लोकांची उत्पन्नावर फरक पडलेला आहे. म्हणजे उत्पन्नामध्ये बदल झालेला आहे किंवा लोकांच्या आवडीनिवडीमध्ये बदल झालेला आहे. या सर्व गोष्टीवर बदल झाला आणि त्या गोष्टीचा परिणाम कशावर झालेला आहे, मागणीवर झालेला आहे. म्हणजेच याला काय म्हटलं जाते, लवचिकता. म्हणजे हे दोन्ही विधान बरोबर आहे. आता फरक पडतो ऑप्शन्सचा. ऑप्शन्समध्ये काय काय देण्यात आलेले आहे की विधान असत्य आहे आणि विधान ब असत्य आहे. म्हणजे हे विधान म्हणजे हे पर्याय काय असेल, चुकीचं असेल. दुसरं पर्याय पाहूया आपण. विधान असत्य आहे म्हणजे पहिल्याच ह्याच्यात असत्य आहे म्हणजे हे विधानसुद्धा चुकीचं आहे. म्हणजे वेळ वाया न घालता आपण सरळ क्रॉस सिस्टम करायची. म्हणजे जे आपल्याला आता समजेल हे दोन्ही विधान बरोबर आहे तर ऑप्शन्समध्ये पाहायचे दोन उदाहरणं कशामध्ये बरोबर आहे. आता पाहूया ऑप्शन क्रमांक 3. दोन्ही विधाने सत्य आहे म्हणजे हे विधानसुद्धा आपण गृहीत धरू शकतो. दोन्ही विधान सत्य आहे आणि ब आणि अचे योग्य स्पष्टीकरण करते. तर हे विधान बरोबर आहे. परंतु आपण विधान ड सुद्धा पाहूया. ऑप्शन्स दोन्ही विधान सत्य आहे म्हणजे या दोघांमध्ये काय दिसतंय समानता, दोन्ही विधान सत्य आहे. परंतु हे जे काही दुसऱ्या क्रमांकाचं जे काही विधान आहे म्हणजे ब हे विधान अशी स्पष्टीकरण देते आणि दुसऱ्याच्यामध्ये काय, ब हे विधान अचे स्पष्टीकरण करत नाही. तर मी तुम्हाला सरळ सांगतो, हे लवचिकतेबाबत प्रश्न केलेला आहे त्यामुळे ब हे विधान अशी रिलेट करते. म्हणजे समजा किमतीमध्ये फरक पडला, किमतीमध्ये बदल झाला किंवा इतर गोष्टीमध्ये बदल झाला तर मागणीवर डेफिनेटली फरक पडतो. तसेच यामध्ये सुद्धा सांगण्यात आलेले आहे की एका चालीवर बदल झाला तर दुसऱ्या चालीवर बदल होतो. म्हणजे तर्कविधान ब हे अविधानाशी सहमत आहे म्हणजे एक प्रकारची काय आहे, रिलेट करते. आता पाहूया प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 मध्ये सुद्धा दोन उदाहरण पाहायचे आपल्याला. जसं पहिलं विधान आहे, एका वस्तूच्या किमतीतील बदल अन्य वस्तूच्या मागणीत बदल घडतो.
आपण हे आधी डिस्कस केले आहे की समजा एका वस्तूची किंमत वाढली की एका ग्राहक काय करतो, त्याच रिलेट दुसरी एखादी वस्तू खरेदी करतो ज्याची किंमत त्या वस्तूपेक्षा कमी असेल. म्हणजे एका वस्तूची किंमत वाढली आहे तर पर्यायी वस्तूच्या किमतीवरती पर्यायी वस्तूची किंमत जर कमी असेल तर ग्राहक ही वस्तू खरेदी करतो. ठीक आहे, म्हणजे हे विधान बरोबर आहे. दुसरं विधान पाहूया की उपभोक्त्याच्या उत्पन्नातील बदल हा वस्तूच्या मागणीवर बदल घडतो. हे विधान सुद्धा बरोबर आहे. परंतु या दोन विधानामध्ये काय फरक आहे? दोन्ही विधान बरोबर आहे, परंतु हे विधान वेगळं अर्थ दर्शवते आणि हा विधान वेगळा अर्थ दर्शवतो. ह्या विधानामध्ये काय सांगितलेलं आहे की वस्तूच्या किमतीतील बदल हे अन्य वस्तूच्या मागणीत बदल घडतो. म्हणजे एका वस्तूच्या किमतीत बदल झाल्या तर ग्राहक दुसरी वस्तू खरेदी करतो, परंतु पर्यायी वस्तू. ठीक आहे. त्यानंतर दुसरं विधान आहे की उपभोक्त्याच्या उत्पन्नावर फरक पडलेला आहे. ठीक आहे, पहिल्याच्या वस्तूच्या किमतीवर फरक पडलेला आहे, दुसऱ्याच्यामध्ये उत्पन्नावर फरक पडलेला आहे. म्हणजे हे दोन्ही विधान बरोबर असले तरी या दोघांचा एकमेकांशी संबंध नाही आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक कोणतं असेल? ड. म्हणजे दोन्ही विधान सत्य असून ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण करत नाही. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर क होतं आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर होतं आहे ड. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3, विधान अ आणि विधान ब हे दोन विधान देण्यात आलेले आहे. आता प्रश्न पडत आहे की हे विधान कशाशी रिलेट करते. आता तुमच्या पहिल्या विधानामध्ये देण्यात आलेलं आहे कमी लवचिकतेमध्ये. ठीक आहे, कमी लवचिकतेमध्ये किमतीची लवचिकता ही एकापेक्षा कमी असते. बरोबर आहे. म्हणजे किमतीमध्ये असं आहे की कमी लवचिक मागणीमध्ये असं आहे की वस्तूच्या किमती वाढल्या तर मागणी हे कमी होते पण त्यामध्ये फरक पडत नाही. आणि दुसरं विधानमध्ये आहे की किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण हे कमी असते. हे विधानसुद्धा बरोबर आहे आणि हे दोन्ही विधान कमी लवचिक मागणीचे आहे. त्यामुळे या विधानाची म्हणजे पर्याय क्रमांक क हे दोन्ही विधान सत्य आहे आणि ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. म्हणजे किमतीतील बदलापेक्षा मागणीची बदलाचे प्रमाण हे कमी असते. तुम्ही या चित्रावरून दिसत आहे तुम्हाला. तर प्रश्न क्रमांक 3चं ऑप्शन्स आहे क. आता पाहूया प्रश्न क्रमांक 5. फरक स्पष्ट करायचा आपल्याला जास्त लवचिक मागणी आणि कमी लवचिक मागणीमध्ये. तर पहिल्या पॉईंटमध्ये व्याख्या करा. म्हणजे जास्त लवचिक मागणी आणि कमी लवचिक मागणीमध्ये व्याख्यामध्ये पहिली व्याख्या येतील जास्त लवचिक मागणीची. किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण हे जास्त असते तेव्हा त्याला जास्त लवचिक मागणी म्हटले जातात. त्याचप्रमाणे कमी लवचिक मागणी म्हणजे यापेक्षा उलट. किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण हे कमी असते तेव्हा त्याला कमी लवचिक मागणी म्हणतात. आता हा पहिला पॉईंट झाला. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे मागणीतील किंमत लवचिकता बरोबर 100/50 बरोबर 2.0. आणि कमी लवचिक मागणीचा दुसरा पॉईंट असेल मागणीतील किंमत लवचिकता बरोबर 25/50 बरोबर 0.5. तिसरा पॉईंट पाहूया. सूत्र आहे हे दोन्ही सूत्र तुम्ही जास्त लवचिक मागणी आणि कमी लवचिक मागणीमध्ये केला. फक्त जे काही सूत्र लिहिताना तुम्ही हे जे काही ॲरो वगैरे असतात ते बरोबर लिहायचे असतात. तिसरा पॉईंट झाला. आता चौथा पॉईंट आहे वक्र हा पॉईंट टाकायचा चौथ्यामध्ये. जास्त लवचिक मागणीचा वक्र हा पसरट असतो. ठीक आहे. आणि कमी लवचिक मागणीचा वक्र हा तीव्र उताराचा असतो. म्हणजे क्षाला हा तीव्र उताराने छेदत जातो. आता हे झालेलं आहे आपलं. आता पाहूया संपूर्ण लवचिक मागणी आणि संपूर्ण अलवचिक मागणी या दोघांमधील फरक. संपूर्ण लवचिक मागणी म्हणजे पहिले व्याख्या टाकायची की किमतीतील अल्प किंवा मुळीच बदल न होता मागणीत अनंत बदल होते तेव्हा त्याला अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी म्हणतात. त्याचप्रमाणे संपूर्ण अलवचिक मागणी म्हणजे किमतीतील कितीही शेकडा बदल झाला तरी मागणीत बदल होत नाही तेव्हा त्याला संपूर्ण अलवचिक मागणी म्हणतात. ठीक आहे. पहिले पॉईंटमधला व्याख्या आपल्या झालेली आहे. आता दुसऱ्या पॉईंटमध्ये टाका सूत्र. जसं संपूर्ण लवचिक मागणीचं टाका ईडी बरोबर इन्फिनिटी आणि त्याच्यानंतर ईडी बरोबर 0. म्हणजे हे 2 पॉईंट झालेले आहे. त्यानंतरचा तिसरा पॉईंट वक्रावर रिलेट करायचा. मागणी वक्र हा अक्षाला समांतर असतो. ठीक आहे.
म्हणजे कशाचा, संपूर्ण लवचिक मागणीचा जो वक्र असतो तो क्ष अक्षाला समांतर असतो आणि संपूर्ण अलवचिक मागणीचा वक्र कसा असेल, य अक्षाला समांतर. म्हणजे आपला तिसरा पॉईंट झाला. चौथा पॉईंट उदाहरण टाकायचं. संपूर्ण लवचिक मागणीचा वक्राचा हा म्हणजे संपूर्ण लवचिक मागणीचं उदाहरण असेल सोनं किंवा प्रतिष्ठित वस्तू. प्रतिष्ठित वस्तू अशी असते की किमतीमध्ये किती फरक झाला तरी मागणीत फरक पडत नाही. आणि संपूर्ण अलवचिक मागणीचं उदाहरण काय असेल, जीवनावश्यक वस्तू जे आपल्याला डेली रुटीनमध्ये लागतात, म्हणजे ज्याच्या किमती कितीही वाढल्या, म्हणजे त्याच्या किमती वाढल्या तरी आपल्याला ते घ्यावेच लागते. ठीक आहे, मागणीमध्ये काही फरक पडत नाही. आता त्यानंतरचा म्हणजे हे 2 झालेले आहे आपले. आता पाहूया प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 मध्ये 3 प्रश्न देण्यात आलेले आहे. 3 प्रश्न आपल्याला विस्तृतपणे तुम्हाला स्पष्ट करायचे आहे, प्रश्नाची उत्तरं द्यायची आहे. जसं आता प्रश्न क्रमांक 1, मागणीची लवचिकता निर्धारण करणारे घटक स्पष्ट करायचे आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, मागणीची लवचिकता मोजण्याची एकूण खर्च पद्धती तुम्हाला स्पष्ट करायची आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, मागणीची लवचिकतेचे महत्त्वाचे विशद. आता तुम्हाला या संपूर्ण जर पुस्तकाची जर PDF डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची. त्या टेलिग्राम चॅनलमध्ये जाऊन तुम्ही या संपूर्ण जे काही याची PDF डाउनलोड करू शकता. तर यामध्ये संपूर्ण तुम्हाला जे काही मागणीची लवचिकता निर्धारण करणं स्पष्ट, या संपूर्ण प्रश्नाचे तुम्हाला त्यामध्ये पुस्तकामध्ये उत्तर तुम्हाला मिळून जातील. तरी प्रश्न क्रमांक 1 म्हणजे मागणीची लवचिकता निर्धारण करणारे घटक आपण स्पष्ट करून घेऊया. यामध्ये काय करायचं, समजा जर 5 मार्कासाठी तुम्हाला प्रश्न विचारला गेला तर तुम्ही 5 पॉईंट तुम्ही त्यामध्ये लिहू शकता. 5 पॉईंटमध्ये पहिला पॉईंट आहे वस्तूचे स्वरूप. वस्तूचे स्वरूप असे असते की वेगवेगळे वस्तूचे स्वरूप असते. जसं आता जीवनावश्यक वस्तू असल्या किंवा एखाद्या चैनीच्या वस्तू असल्या, प्रतिष्ठेच्या वस्तू असल्या, त्या वस्तूची मागणी ही वेगवेगळी असते. अलवचिक असते, म्हणजे जास्त लवचिक असते किंवा एक लवचिक असते. त्यामुळे त्यामध्ये संपूर्ण लवचिकतेची उदाहरण देण्यात आलेले आहे. म्हणजे पहिला जो पॉईंट असेल तो कोणता असतील तुमचा, वस्तूचे स्वरूप. दुसरा पॉईंट असतील पर्यायी वस्तूची उपलब्धता. म्हणजे एका वस्तूची समजा किंमत वाढलेली असेल आणि ग्राहकांना तेच वस्तू रिलेटेड जर दुसरी उपलब्ध झाली असेल, म्हणजे पर्यायी वस्तू मिळाली असेल आणि त्या पर्यायी वस्तूची किंमत जर त्या वस्तूपेक्षा कमी असेल तर तो ग्राहक ते पर्यायी वस्तू खरेदी करतो. म्हणजे त्या वस्तूसाठी असणारी ग्राहकाची मागणी काय असेल, संपूर्ण अलवचिक मागणी. तिसरा पॉईंट आहे वस्तूचे अनेक उपयोग. म्हणजे एका वस्तूपासून अनेक उपयोग करणे. जसं विजेपासून तुम्ही कोणतीही वस्तू सुरू करू शकता. जसं म्हणजे विजेपासून तुम्ही इस्त्री गरम करू शकता, त्यापासून कूलर लावू शकता किंवा TV ऑन करू शकता. म्हणजे एका वस्तूपासून अनेक वस्तूची निर्मिती करणे म्हणजे त्या वस्तूला असलेली मागणी ही जास्त लवचिक मागणी असते. 5वा पॉईंट आहे व्यसनाच्या वस्तू. व्यसनाच्या वस्तू म्हणजे जास्त लवचिक, म्हणजे एक अलवचिक मागणी असते. म्हणजे व्यसनाच्या वस्तू असते. समजा दारू असेल, एखाद्या व्यसनाच्या म्हणजे एखादी वस्तू असेल तर त्यामध्ये किती किंमत वाढली तरी ग्राहक काय करतो, तो व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे तो ते वस्तू खरेदी करतो. त्यालाच काय म्हणतात, संपूर्ण अलवचिक मागणी. 5वा पॉईंट तुम्ही लिहू शकता पूरक वस्तू. पूरक वस्तू म्हणजे ज्या वस्तू एकमेकांशी रिलेट करतात. जसे आता समजा एक नसले तर आता समजा एक वस्तू, आता तुम्ही मोबाईल खरेदी केल्यानं तुमचं काम जमणार का, नाही. मोबाईलसोबत तुम्हाला त्याच्यासोबत सिम कार्डसुद्धा खरेदी करावं लागतात. म्हणजे एका वस्तूपासून दुसरी वस्तू खरेदी करण्यास म्हणजेच काय म्हणतात त्याला पूरक वस्तू. जर तुम्ही सिम कार्ड खरेदी केला आणि तुमच्याकडे मोबाईल नसला तर तो सिम कार्ड कोण्या कामाचा असेल का, नाही. आणि तुम्ही मोबाईल खरेदी केला आणि तुमच्याजवळ सिम कार्ड नसेल तर तो तुमचा मोबाईल तुम्ही कोणाला फोन लावू शकेल का, नाही. म्हणजे ते दोन्ही वस्तू एकमेकांशी पूरक असतात. म्हणजेच या वस्तूंमध्ये असणारी मागणी हे काय असतात, अलवचिक असतात, संपूर्ण अलवचिक असतात. म्हणजे समजा तुम्ही मोबाईल खरेदी केला आणि तुम्हाला सिम कार्ड जर त्यावेळेस कुठेच मिळत नसेल आणि एखाद्या शॉपमध्ये मिळाला आणि त्या वस्तूची किंमत जर हाय असेल, म्हणजे रेग्युलर किमतीपेक्षा जास्त किमतीला जो विकत असेल तर तुम्हाला ते घ्यावेच लागतील, कारण की तुम्हाला त्यावेळेस त्या वस्तूची गरज असते. म्हणजे त्या वस्तूला असणारी मागणी ही काय असते, जास्त, म्हणजे संपूर्ण अलवचिक मागणी असते. म्हणजे प्रश्न क्रमांक 6 मधला आपण पहिला प्रश्न जे काय ते समजून सांगितलेला आहे. आता त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 मध्ये
आकृत्या देण्यात आलेल्या आहे, म्हणजे आलेख आहे, आणि त्या आलेखमधून आपल्याला ओळखायचे आहे की हे मागणी वक्र कोणाशी रिलेट करते. तर आपण संपूर्ण अलौकिक मागणी आणि संपूर्ण लवचिक मागणी यामध्ये ओळखलेला आहे. संपूर्ण लवचिक मागणी असेल तर तो मागणी वक्र हा क्ष अक्षाशी समांतर असतो. ठीक आहे, म्हणजे संपूर्ण लवचिक मागणीमध्ये मागणी वक्र हा क्ष अक्षाशी समांतर असतो. तर संपूर्ण अलौकिक मागणीमध्ये मागणी वक्र हा य अक्षाशी समांतर असतो. ठीक आहे, म्हणजे पहिला जो काय असतो तो संपूर्ण अलौकिक मागणी आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये संपूर्ण लवचिक मागणी. तिसरा आहे, आता पहा एक आणखी दोन इंटरेस्टिंग गोष्ट आहे. या दोघांमधलं पहा, जशी जेवढी किंमत वाढली जेवढी किंमत कमी झाली तेवढीच मागणी वाढलेली आहे. म्हणजे हा जो काही ॲरो आहे तो इक्वल दिसत आहे, म्हणजे तुम्हाला आता दिसतच असेल. तर याला काय म्हणतात, एकक लवचिक मागणी. म्हणजे जेवढा किमतीवर फरक पडतो तेवढाच मागणीवर फरक पडतो. म्हणजे किंमत 1ने वाढली असेल तर मागणीसुद्धा 1नेच कमी होते. तर ह्या म्हणजे तिसऱ्या नंबरचा जे काही मागणी वक्र दिसण्यात आलेला आहे तो एकक मागणी वक्र आहे. आणि चौथा जो काही आपल्याकडे आलेख दाखवण्यात आलेला आहे तर आपल्याला पहिलेच केलेला आहे की जास्त म्हणजे किंमत जर थोड्या प्रमाणे म्हणजे कितीही म्हणजे किमतीमध्ये किती प्रमाणात बदल झाला त्यापेक्षा मागणीमध्ये जास्तच प्रमाणात बदल होतो. आता एकक लवचिक मागणीवरून तुम्हाला एक लक्षात येत असेल की जेवढी किंमत कमी झाली तर मागणीमध्ये किती फरक पडायला हवा होता, इतका. ठीक आहे, इतका बदल व्हायला पाहिजे होता, परंतु मागणीमध्ये बदल किती झाला त्यापेक्षा जास्त. म्हणजे हे कोणत्या मागणी वक्राचं उदाहरण दाखवण्यात आलेलं आहे, जास्त लवचिक मागणी. आणि याचा जो मागणी वक्र असतो तो असतो पसरट. ठीक आहे, म्हणजे आपलं हे जे काही प्रश्न क्रमांक 1चे संपूर्ण उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. आता पाहूया प्रश्न क्रमांक 2. आकृतीमधील मम हा रेषीय मागणी वक्र आहे. ठीक आहे, हे संपूर्ण रेषीय मागणी वक्राचे आपल्याला उदाहरण देण्यात आलेलं आहे. आकृतीच्या आधारावर कोणते उदाहरण सत्य आहे आणि असत्य आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. जवळपास 4 उदाहरण आहे. म3 या बिंदूवर मागणी अधिक लवचिक आहे. आता म3 मध्ये जी मागणी आहे ते अधिक लवचिक दाखवण्यात आलेली आहे. तर पहिलं विधान हे बरोबर आहे. म3 या बिंदूवर मागणी वक्र हे अधिक लवचिक असते. ठीक आहे, आणि विधान 2 मध्ये आहे म1 या बिंदूवर मागणी वक्र एकक लवचिक असते, हे सुद्धा बरोबर आहे. विधान क्रमांक 3 म2 या बिंदूवर मागणी ही कमी लवचिक असते, हे विधान मात्र बरोबर, हे विधान सुद्धा बरोबर आहे. आणि विधान 4 सुद्धा बरोबर आहे. म या बिंदूवर मागणी ही संपूर्ण लवचिक असते. तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे की जेव्हा क्ष अक्षावर जेव्हा बिंदू येतो तो बिंदू असतो डी बरोबर 0, आणि जेव्हा म पर्यंत म्हणजे य अक्षापर्यंत जेव्हा जातो तर तो अनंत असतो, म्हणजेच संपूर्ण असतो. म्हणजे हे संपूर्ण जे काही 4ही उदाहरण आहे ते 4ही उदाहरण सत्य आहे. ठीक, तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जो काही आता व्हिडिओ आहे तो म्हणजे स्वाध्याय आपले कंप्लीट झालेले आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या.